विवेकानंद रेल्वे स्टेशनवर फ्लॅटावर बसलेले असताना अनेक लोक त्यांच्याशी चर्चा करायला यायचे, धर्म समजून घ्यायला यायचे, काही विचारणा करायचे, पाया पडायचे, सगळं करायचे. 3 दिवस असं चाललं. सकाळी 7 पासून रात्री 11 पर्यंतचा कार्यक्रम होता. एक हमाल पाहत होता की हा साधू जेवलाच दिसत नाहीये, कोणी जेवण करताना याला मी पाहिलंच नाही. तर तो गेला, पाया पडला, म्हणे स्वामीजी तुम्ही काही जेवण केलेलं मला दिसलं नाही. नाही म्हणले. का? म्हणजे हे जे येतात ना, मला भूक लागत असते हे त्यांना माहीतच नाही म्हणले. जे मला भेटायला येतात, मला भूक लागत असते हे त्यांना माहीत नाही म्हणले. त्यांनी डबा आणला, स्वामीजींनी खाल्ला. अनेक चमत्कारिक प्रसंग आहेत. गुरुकुलामध्ये सेवा चांगली होत असे. नंतरचा काळ खराब गेला. संत साहित्य, संत ज्यावेळेस निर्माण झाले, ऋषीमुनी संपले, त्यानंतरचा कालखंड संतांच्या छळाचा सुरू झाला. गेल्या 3-4 हजार वर्षात छळाचा सुरू झाला. मग महावीरांचा असो, बुद्धांचा असो, सगळ्यांचे छळ झाले. सेवा तर झालीच नाही, पण छळ झाले. सेवा ज्या ढंगाने करून शरीर टिकवायला पाहिजे होतं त्या ढंगाने कधीच झालं नाही. म्हणून यांच्या शरीराने अनेक वेळेस असं दिसतं काही संतांच्या की दगा दिलेला आहे. बापासाहेब नेहमी म्हणायचे, अरे 24 तास गुरु समाधीत असेल तर 24 तास डोळ्यात डोळे उघडे ठेवून किडा मुंगी खाणार नाहीत हे पाहणारे शिष्य तयार झाले पाहिजेत. भगवान शंकराचार्याकडे असे होते. भगवान शंकराचार्य मंडन मिश्राशी ज्यावेळेस वादविवाद करत होते काशीमध्ये, आणि त्यावेळेस प्रश्न असा आला, मंडन मिश्राची बायको ही जज झाली होती, आणि प्रश्न असा आला, भगवान ठीक आहे, तुम्हाला अध्यात्माचा पूर्ण अनुभव आहे. मंडन मिश्र म्हणाले, पण संसाराचा काय अनुभव आहे? कारण प्रश्न असा आला की संसार दुःख मुळं, संसारात दुःख असतं, तुम्ही बायको केली नाही, पोरग केलं नाही, काही तुम्हाला माहिती नाही, आणि कशाहून सांगता तुम्ही संसार दुःख आहे म्हणून. ठीक आहे म्हणले, मी येतो संसाराचा अनुभव घेऊन. कारण अध्यात्मामध्ये परास्त झाला तो मंडन मिश्र. परकाया प्रवेश शंकराचार्यांना येत होता, मंडन मिश्राला काही येत नव्हतं. तो फक्त बौद्धिक कॅपॅसिटी होती, बाकी काही नाही, आणि अनुभवावर ते वाद चाललेला होता. शंकराचार्यांनी शिष्याला सांगितलं, मी माझं शरीर इथे ठेवतोय, निघून जातोय. गुहेमध्ये शिष्य सांभाळत बसले. 3 महिने परकाया प्रवेश करून निघून गेले, आणि मढ शंकराचार्यांचा मृतदेह असा ठेवला होता. हे पहा, कुठल्याही देहाला ताबडतोब मुंग्या लागतात पहा मेल्यानंतर, म्हणून पहा DDT पावडर, काहीतरी BSC असं टाकतात. कारण सडतो तो फार लवकर, 24 तासात सडतो देह, म्हणून जाळून टाका म्हणतात पटकन. शंकराचार्याच्या देहाला कसं सांभाळलं असेल 3 महिने, आणि बाप्पासाहेबांना अंगुली निर्देश केला होता त्या गोष्टीकडे. 3 महिने रात्र आणि दिवस जर किड्यानी मुंग्यानी खाऊन टाकलं असतं तर शंकराचार्य दिसलेही नसते पुन्हा. काय येऊन पाहत आपला देहच गायब. काय केलं असतं? आणि एक राजा मेला होता, त्याच्यामध्ये घुसले, त्याला जाळण्याच्या अगोदर त्या देहामध्ये घुसले, उपभोग घेतला संसाराचा, राज्यकारभार 3 महिने केला, परत तो देह टाकून दिला. राजा मेला म्हणून डिक्लेअर झालं. पुन्हा याच्या देहात आले आणि मंडन मिश्राशी आले 3 महिन्यानंतर. येस, मी घेतलाय अनुभव संसाराचा. सेवा, शिष्यानी सेवा कशी करावी. बाप्पासाहेब म्हणायचे,
एखाद्या वेळेस म्हणले माझं आता म्हातारं शरीर झालंय, मी जर सारखा समाधीमध्ये राहू लागलो तर 3-3, 4-4 दिवस बेशुद्ध अवस्थेत असेल, म्हणजे समाधीबोधामध्ये असेल, त्यावेळेस कोणीतरी शिष्यानी तोंडामध्ये पाणी टाकलं पाहिजे, अन्न दिलं पाहिजे, विषय दिला पाहिजे, तर जागं होईल. रामकृष्ण परमहंसांची ही स्थिती होत असे. 3-3 दिवस पर्यंत ते भान विसरून पडत असत. शिष्य सांभाळ करत असत. सेवा आहे, फार पाहावं लागतं. कारण एकदा त्याचं शरीर टिकलं तर आध्यात्मिक शक्ती मिळणार आहे. शरीर गेलं, बसा समाधीवर ते अभिषेक करत, काही होणार नाही. जिवंत गुरुकडून मिळत असतो. मला आनंद वाटतो, जिवंत गुरुकडून मिळत असतं सांगणारे कृपालूजी महाराज आहेत. हे सांगणारे ओशो देखील आहेत. आनंद गुरुमा आहे. आज ही मंडळी तयार झाली. ही सगळी माणसं म्हणतात दुसऱ्याकडून मिळू शकत नाही, मग टिकलं पाहिजे शरीर. म्हणून सेवा, त्याचं शरीर आरोग्याच्या दृष्टीनं शेखर बाप्पासाहेबांची फार काळजी घ्यायची. जवळ होते, औषध पाणी पटकन नेऊन द्यायचे बाप्पासाहेबांना. उलट काही साधक ज्यावेळेस तिथे, आता मंडोरे औरंगाबादचे गेले होते, खूप तब्येत बिघडलेली, शेखर रोज स्कूटरवर जायचे आळंदीला आणि औषध घेऊन जायचे मंडोरेंना, होमिओपॅथी. फार काळजी घेतली. कारण गुरुलाच सांभाळला असं नाही, शिष्यानं देखील सांभाळलं. गुरुबंधू आहेत, त्यांना शेखरने खूप सांभाळलं. 3-3 महिने घरी ठेवलं. मला सायटिका झाला, जायचं नाही म्हणले आता घराच्या बाहेर. बायकोला सांगितलं याला जाऊ देऊ नको बाहेर, परभणीला जाईल, पुन्हा घोटाळा करेल, घरीच थांबायचं. पण मी पळून आलो, कारण तब्येत चांगली होती आणि पुन्हा बिघडून टाकेल हा तब्येत. काळजी घ्यावी लागते. आणि ही काळजी ह्या मधल्या 2-3 हजार वर्षात काहींनी घेतली, काहींनी घेतली नाही. योग्य काळजी घेतली पाहिजे. बाप्पासाहेबांकडे ललिता काकू 4-4, 5-5, 6-6 दिवस ज्यावेळेस जायच्या, तर ते सुशीलाबाई कुलकर्णी कधी कधी यायच्या. कधी कोणीच नसायचं, त्यांना त्रास व्हायचा. आम्ही गेलो म्हणजे सांगायचे. 8 दिवस कोणीच नव्हतं. नको वाटतं आता म्हणले राहायला. आम्हाला काही माहिती व्हायचं नाही. तिथले साधक निर्माण झाले नाही. कोणी वारलं तर ललिता काकूला जावं लागायचं, कोणी आजारी पडले जावं लागायचं. बाप्पासाहेब एकटे असायचे. म्हणताना म्हणायचे नको वाटतं आता, तुमच्यासाठी राहिलोय मी, कोणी करणार नाही म्हणले. तर ही एक शोकांतिका ठरत असते. पुन्हा स्वभाव सांभाळावे लागतात. फार स्वभाव बाप्पासाहेबांचा तसा कडक असायचा. ते श्रद्धा पाहायचे प्रत्येक ह्याच्यातनं. दोन्ही डबा आणून दिला, श्रद्धा नाही, मला पचलं नाही, फार भानगड व्हायची. आणणाऱ्याची देखील पंचायत व्हायची. फारच परीक्षा असायच्या. आम्ही भाजी घेऊन गेलो नक्षत्रवाडीला, मूर्खगुडचे. आता कोणतं ऋतू चालू आहे, ह्या ऋतूमध्ये कोणती भाजी खात असतात, आम्हाला तर धारेवरच धरायची. आणि मंडोरे काही घेऊन गेले, गप्प बसायचे. म्हणलं चांगलं, यांच्याच मागे लावतो आपण. मंडोरेने म्हणलं तुम्हीच नेऊन जात जा. आम्ही काही नेऊन दिलं की आमचं सगळी खरडपट्टी होते. मंडोरे ही सगळी मंडळी नक्षत्रवाडीला ती काम करायची. शेवटच्या क्षणाला फार त्रास तसा झाला.
पण हे सांभाळावं लागतं. तो देह नाही सांभाळला. बाप्पासाहेब म्हणायचे, गुरुचा देह नाही टिकवण्यात आला, त्याला त्रास झाला. कुठलाही माईक असो की कुठलाही असो, शारीरिक असो, तो देह गेल्यानंतर काय मिळणार आहे? म्हणून त्याला म्हणतात सेवा. जाणतेणे गुरु भजिजे, म्हणून त्याला सेवा म्हणतात. त्याच्यामध्ये दानही आलं. त्यांची पूर्ण काळजी घ्यायला पाहिजे. त्यांना डबा मिळतो की नाही, त्यांना योग्य मिळतं की नाही, डब्यामध्ये काय असावं, त्यांना अनुकूल काय आहे. त्यावेळेस आम्हाला काही कळत नव्हतं. उडनछू होतो या पोरांसारखी, काही कळत नव्हतं. अनुकूल प्रतिकूल सगळं पाहायला पाहिजे. तर सेवा करावी आणि त्यांची कृपा संपादून घ्यावी, कृतकृत्य व्हावे. ते प्रसन्न झाले, कारण त्यांच्या प्रसन्नतेतूनच सगळ्या याच्यातून तुम्ही टिकले, प्रसन्न झाले, तर मात्र मेवा मिळाला. तन मन जीवे चरणासी लागावे, अप्रतिम उभी आहे. तन मन जीवे चरणासी लागावे, अगर्विता करावे दास्य सकळ. बाबासाहेबांना टेम्परेचर यायचं त्यावेळेस पाय ठणकायचे, पण आम्ही दाबायला गेलो की ते ओरडायचे. नस कोणती दाबली, मूर्ख कुठली, कसं दाबायचं असतं ते असं शिकवायचे. आमचं नेमकं काहीतरी उलटं पालटं होऊन जायचं. मग एक्सपर्ट काही होते पल्लेवार काही, मग त्यांना आम्ही सांगायचं, आम्ही दाबलं की ते काहीतरी होतं म्हणलं, तुम्ही दाबा. अगर्विता करावे दास्य सकळ. गर्व ठेवू नका की मी कोण आहे, माझं पद काय, जात धर्म भाषा पद आर्थिक स्थिती वय सगळं विसरावं लागतं. अगर्विता करावे दास्य सकळ. दास्य भावाने तिथे राहा, सेवेला केव्हाही तत्पर असा. का करावं, दुसऱ्या 2 ओळी सांगतात. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ह्या करता गुरूंची सेवा करा, गुरूंची आज्ञा माना, गुरुला भजा. हे करण्यामध्ये मुळाला जर पाणी घातल्यासारखं होतं. मुळाला पाणी घाला म्हणजे शाखा पल्लव फांद्यांना सेपरेट नाही, ह्या पानाला पाणी नाही पोचलं, ह्या फांदीला वेगळं पाणी देऊ असं नाही. मुळाला टाकलं की सगळ्यांना मिळतं. आता फांद्या काय आहेत, फांद्या काय आहेत? मूळ म्हणजे गुरु, फांद्या काय, देवी देवता. कोणकोणत्या फांद्या? तुम्हाला बंधन प्राप्त कोणाकोणाचं ऋण फेडायचंय? मातृ ऋण, पितृ ऋण, देव ऋण, आचार्य ऋण, राष्ट्र ऋण, समाज ऋण, नातेवाईकांचं ऋण, आणि त्याच्यातही पुन्हा देव ऋण. प्रत्येकाचा भाग तुम्हाला द्यायचा आहे. पण प्रत्येकाची म्हणजे ठीक आहे, जिवंत सगळ्या माणसांची माता पित्यांची जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत करायची, ते सगळं करायचं, तो भाग तुम्हाला माहिती आहे. पण देवी देवतांचा भाग कसा करावा? देवी देवताला द्यावा लागेल, देवांना सगळं आपापला पुण्याचा ठेवा द्यावा लागेल, त्यांचं ऋण फेडावं लागेल. मग कसं फेडायचं ते?
गुरुला दिलं की देवाला मिळतं. सगळ्यात काय आहे, गुरुला तुम्ही टाकलं की देव प्रसन्न होतो. हे पहा, देवाला शिव्या दिल्या तरी देव तुमचं काही वाईट करत नाही. पांडुरंगाला तुकारामांची बायको जिजाबाई शिव्या द्यायची की तुझ्यामुळं माझ्या नवऱ्याचा सत्यानाश झाला, संसाराचा सत्यानाश झाला. त्यावेळेस जिजाई, तो डोंगर तुम्ही पाहिला असेल देहूचा, तुकाराम महाराजवर डोंगरावर, भामतीचा डोंगर, भंडाऱ्याचा डोंगर, त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर ते किती उंच येतो. आणि जिजाबाई देहू गावातून भाकरी घेऊन दुपारी जायची, उन्हात रखरखत्या, काटा टोचायचं पायाला, ओरडायची, मेल्या काळ्या विठोबा तुझं काळं पांढरं हो. रक्त यायचं बाहेर. विठोबा प्रगट व्हायचे, काटा काढायचे, ती पुन्हा शिव्या द्यायची. आला का तो? शिव्या ऐकून घेतल्या. पण एक सांगतो, भक्ताची केलेली निंदा, गुरुची केलेली निंदा तो कधी सहन करत नाही. स्वतःला तुम्ही त्याला कितीही निंदा करा, कुचेष्टा करा, भगवंत सहन करतो. गुरुनिंदा नाही सहन करत, संत निंदा नाही सहन करत, भक्ताची निंदा सहन करत नाही, त्याला नाही सहन होत. त्याच्या माध्यमातून तो घेत असतो. म्हणून हजरत मुसांचं मी उदाहरण दिलं होतं तुम्हाला. हजरत मुसा म्हणजे मोहम्मद पैगंबरा नंतर दुसरे का तिसरे पडतात हे. हजरत मुसा रस्त्याने चालले, एक धनगर बाजूला होता आणि तो धनगर लागला परमेश्वराला म्हणायला त्याच्या भाषेत, बा परमेश्वरा, रडायला लागला जोरजोरात, तू ये, मी तुला फर्स्ट क्लास ह्या शेळीचं दूध देतो, हिचं दूध फार चांगलं आहे, भाकर कुस्करून तुला त्या दुधामध्ये देतो, तुला खाऊ घालतो, तू ये, असं पान देतो ज्याच्यावर भाकर ठेवता येईल. असं लागला करायला. मुसा म्हणाले, काय पद्धत आहे ही? प्रार्थना झाली. ए बेवकूफ, भगवंताला शिळी भाकरी, असं दूध शेळीचं आणि चटणी देतो, त्याच्यावर मग त्याच्या पद्धतीने जे काही त्याचं होतं तसं तसं देतो. रागावले, अशी भक्ती नसते म्हणले, मूर्खा, पाप लागेल. ठीक आहे म्हणलं, हो तुला काही प्रार्थना वगैरे येत नाही का? काही येत नाही म्हणले, आपली प्रार्थनाच ही आहे म्हणले, रोज मी हीच म्हणत असतो. मुसानी बंद केलं. तो म्हणला, वा संत माणूस, काही चुकलं आपलं, सॉरी म्हणला. हे आपले पुढे निघाले. एकदम आकाशवाणी झाली, मुसा दुसरा अपराध केले असतो, तू 2 अपराध केलेस. ते म्हणले, अल्लाहला म्हणाले, मी प्रभू कोणता अपराध केला? माझ्या भक्ताला तू पळवून लावलं. मी कुठं पळवून लावलं म्हणले? 2 भक्ताला तू पळवलं. पहिला एक असा होता, एक कुष्ठरोगी होता म्हणले, त्याला तू निग्लेक्ट केलंस, त्यालाही तू पळवून लावलंस, घाण वास येतो म्हणून. आणि दुसरा एक तो धनगर होता म्हणले. म्हणे देवा, अरे त्याला नमाज येत नाही, नमाजामधली खरी नमाज ही प्रार्थना आहे, त्याला काहीच कळत नाही. ते म्हणले, अरे तीच खरी प्रार्थना आहे. तो ज्या भावातनं देत होता ती प्रार्थना, त्याला तू पळवून लावलंस, हे दुसरं महापाप केलंस. देव अनेक माध्यमातनं घेत असतो, स्वतः घेत नाही, अनेक माध्यमातनं घेतो. आणि हे देता आलं पाहिजे. त्याच्यात गुरु हे माध्यम आहे, गुरूंचं हेतू माध्यम आहे. बाप्पासाहेबांचे जे हेतू असतील ते गुरुसेवा आहे. माऊलींचा जो हेतू असेल
आपल्यासाठीचा हेतू आणि त्यांचा मूळ हेतू दोघांची सांगड घालून पुढे सरकायचं. ती सेवा आहे. साधना सेवा आहे, वागणूक सेवा आहे. हे सगळं झालं पाहिजे. म्हणून मूळ सिंचने टाकले की इंद्र चंद्र वरून सगळे खुश होतात. भगवान शंभू त्याच्याच माध्यमातून खुश होतात. संताचा उपक्रम देव पूजा तो अधर्म. संताचा अपमान कराल आणि देवपूजा कराल, तुकाराम म्हणतात तो अधर्म आहे. संताचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म. ती देवपूजा अधर्म आहे, भगवंताला स्वीकारायला नाहीये. हे शिकलं पाहिजे, गुरु शिकवतो. म्हणून व्यवहारामधल्या चुका कुठल्याच होता कामा नये. आणि मूळ सिंचन, गुरुला एकदा सिंचन केलं, त्याच्या हेतूला साधनेला त्याची आज्ञा परिपूर्ण मांडली, तन मन जीवे आपण आंबा विसरून पूर्ण समर्पण झालं पाहिजे. एका शब्दात बोलायचं तर पूर्ण समर्पण. मै नाही तूही, माझं काही नाही, सर्व तुझं आहे. पूर्ण समर्पण. अशा पूर्ण समर्पण जो करेल त्याला ते भांडार मिळेल. आणि मूळ सिंचन करा, शाखा पल्लवाला स्वतंत्र नाही. बा आता काय झालं, आम्ही साधना केली पण भगवंताची पूजा नाही झाली, शंकराची नाही झाली, अभिषेक नाही झाला, गायत्री पुरस्चरण नाही झालं, जप नाही झाला, देवीचं काहीच नाही झालं, फक्त गुरुनी काही सांगितलं तेच आम्हाला काहीतरी झालं. नाही. गुरुची सेवा सगळ्या देवतांना सर्व मिळालं म्हणून समजा. सर्व मिळालं, आपोआप त्यांच्या माध्यमातून ते भाग घेतात. स्वतंत्र तुम्हाला त्यांची पूजा करायची गरज नाही, अर्चना करायची गरज नाही, प्रार्थना करायची गरज नाही. करत असेल दोन्ही सारख्या रीतीने करा. परमात्मा श्रेष्ठ गुरु कनिष्ठ म्हटलं तरी तुम्ही संपले. म्हणून त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे ब्रह्मवेद पुराणामध्ये, जमत असेल दोघांची इक्वल करा, नसेल जमत तर एकट्या गुरुची करा, सफिशियंट आहे. सर्व देवता प्रसन्न होती. गुरुच्या माध्यमातनं, गुरु हा सगुण रूप आहे ईश्वराचं, त्याच्या माध्यमातनं ईश्वर घेत असतो, सर्व काही घेत असतो आणि देतही त्याच्या माध्यमातनं असतो. देणे आणि घेणे त्याच्या मार्फत चालत असतं. म्हणून मूळ सिंचन केलं की शाखा पल्लवाला स्वतंत्र पाणी द्यायची गरज नाही. हे झाड आहे, याच्या 10 फांद्या आहेत, एकेका फांदीला बकेट नेली वरून, नाही चालत. मुळाला द्या, मिळत. ही ओवी संपली. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष त्यादरू विवेकावरी. मज हृदयी सद्गुरु, माझ्या हृदयात श्री सद्गुरु प्रगटलेले आहेत. माऊलींची स्टेज आता लक्षात येत असेल. एवढं विश्लेषण केल्यानंतर सद्गुरु कशाला म्हणतात? अखंड भगवंताचा वास ज्यांच्या हृदयामध्ये असतो आणि ज्यांच्या स्मृतीमध्ये भगवंत अखंड असतो. मज हृदयी सद्गुरु म्हणून म्हटलं ना, ही ओवी समजण्यानंतर ह्या ओव्या सहज समजतील. उपादेय हृदयामध्ये 16वी कला, ज्या उपादेय हृदयाच्या सहस्त्रार मधली 17वा कप्पा. 17वीचे स्तन्य देशी अनाहताचा
पण अजून स्वतः भगवंताचा कप्पा 19वा आहे. त्या हृदयामध्ये भगवान विराजमान असतात अखंडपणे. मज हृदयी सद्गुरु. शारदा मातेचं स्तवन केलं, गणपतीचं स्तवन केलं. आता त्या सद्गुरूंचं स्तवन करतायत जे अनुभवामध्ये ज्ञानेश्वरांच्या हृदयामध्ये विराजित झालेले आहेत अखंडपणे. परमेश्वर विराजमान म्हटलेलं नाहीये ज्ञानेश्वरांनी, सद्गुरू. ज्ञानेश्वरांनी भक्ती एकाचीच केली, ती फक्त सद्गुरूंची. मज हृदयी सद्गुरू. त्याच्यामुळे सरस्वती येते, सगळे येतात हो, सगळे येतात, आपोआप येतात. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो संसार पुरू. माझ्या हृदयात श्री सद्गुरू प्रगटलेले आहेत. त्यांच्या कृपेच्या किरणस्पर्शामुळे संसाराच्या महापुरातून मी पलीकडे परमगतीस पोहोचलो आहे. ते माझ्या हृदयात विराजमान झालेले आहेत आणि अखंड किरणांच्या वर्षावामुळे मी साधना करून परिपूर्ण झालेलो आहे आणि पोहोचलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. हरिपाठामध्ये म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. येस, माझा उद्धार झालाय गुरु कृपेने. मी पोहोचलो, संसाराच्या बंधनातून मुक्त झालो, कर्मबंधनातून मुक्त झालो, पाप ताप दैन्य दुःखामधून मुक्त झालो आणि पार माझी नाव नेली. आणि सद्गुरू आज प्रेझेंट आहेत माझ्या हृदयामध्ये अखंडितपणे. सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरु जर पाठीमागे असतील, इतर म्हणजे देवी नको देवता नको, काही नको, इतरांचा लेखा कोण करी. कशाचाही काही गरज नाही आम्हाला कोणाची, फक्त पाठी राखा तो असा सद्गुरु. खरं सांगू, सद्गुरूला ढाल करायचंय, पण पाठीमागे परमात्माच असतो त्याच्या. त्याला माहीतही नसतं कोण कशी भक्ती करतो, पण अनुदान त्याच्या मार्फत देत असतो देव. मागे पुढे उभा राहे सांभाळित, आलिया आघात निवाराया. तुकाराम. मागे पुढे उभा राहे सांभाळित, आलिया आघात निवाराया. किती आघात आले तर मागे पुढे उभा आहे, सांभाळतोय. पण तितकं प्रेम हवंय सद्गुरूवर. आपण सद्गुरू केले म्हणजे तो सांभाळत असतो, खोट आहे. आपण काय दिलं. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिला संसार पुरू, म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी. म्हणून माझ्या आत्मनिश्चय करणाऱ्या विवेकी बुद्धीवर माझे अतिशय प्रेम आहे, आदर आहे. सद्गुरू अखंडितपणे हृदयांमध्ये सहस्त्रारमध्ये केव्हा राहतात, अखंड स्मृतीमध्ये केव्हा राहतात. सद्गुरू आणि परमात्मा एक हे लोक केव्हा राहतात, ज्या वेळेस प्राण मन बुद्धी आणि अहंकार त्यांच्या कृपेने आत्म्यामध्ये लीन झालेले असतात, ऊर्ध्व झालेले असतात आणि स्थिरावलेले असतात. प्राणाची स्थिरता म्हणजे मनाची स्थिरता आत्म्यामध्ये आणि बुद्धीची स्थिरता झाली, एक प्रकारची समाधी बोध अवस्था होते, ध्यान अवस्था प्राप्त होते आणि त्या ठिकाणी विवेक जन्म घेतो. म्हणून विचार आणि विवेक याच्यामध्ये फरक आहे. एक ओवी येऊन गेली विवेकाची, ही दुसरी ओवी आहे. विवेकाचा अर्थ नाहीये, विवेकाची अनुभूती आहे. मला अनुभव आलेला आहे म्हणतात, विवेक उत्पन्न झालेला आहे.
सारासार वस्तू विवेकः असं एक प्रमाण आहे. सार आणि आसार, दुधामध्ये पाणी टाकलेलं आहे. हंस काय करतो आपल्याला माहित नाही, हंसही माहित नाही, दुधातलं पाणी माहित आहे फक्त. तो दूध फक्त खेचतो आणि पाणी तसंच ठेवतो. फिल्टर, त्याच्यात चोंचित फिल्टर असतं. विवेक म्हणजे असं फिल्टर. आसार भाव फेकून द्यायचा, सार भाग घ्यायचा. निरक्षीर बुद्धी विवेक. विवेक म्हणजे विचार नाही. बुद्धीचा खालचा कप्पा मन आहे आणि मनातून विचार स्फुरतात. विचार हे विषयांचे असतात. विचार हे विषयांचे असतात. खाली येणाऱ्या श्वासात विचार असतात. त्याच्यामधनं चिंतन, चिंता, विचार सगळं एकच. मग परमात्म्याचा जरी विचार असेल तरी तो विचार आहे, विवेक नाहीये. जरी तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकत आहात पण खाली जाणाऱ्या श्वासात असेल, चिंतन चाललेलं असेल तर तो विचार झाला, विवेक नाही. विवेक म्हणजे बुद्धीमध्ये मन संपणं, मन जीर्ण विर्ण. एक. नंबर 2, बुद्धीचं तोंड आत्म्याकडे वळणं आणि बुद्धी, प्राण स्थिर झाला की बुद्धी स्थिर होते. आता सांगितलं. हळूहळू हा भाग तुम्हाला माहित आहे. हळूहळू आता ज्ञानेश्वरी सुरू झाली, तो भाग येतच जाईल. साधनेमध्ये कुंडलिनी शक्तीचं तोड सद्गुरूंच्या कृपेने वर झालं, ऊर्ध्व झालं की श्वास वर जायला लागतो, प्राणही वर जायला लागतो, त्याच्याबरोबर मन वर जायला लागतं, बुद्धी वर जायला लागते, ती स्थिर होते. आणि स्थिर बुद्धी झाली, प्राण हलला नाही की मनही हलत नाही, बुद्धी हलत नाही की आत्म्याचं प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडतं. आत्म्याचं प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडलं की ज्या बुद्धीला आत्म्याच्या शक्तीचा अनुभव आला, जाणला आत्मा, अनुभवला, त्याला विवेक म्हणतात. त्याला विवेक म्हणतात. आणि शास्त्र वाचली फक्त, समजलं, त्याला विचार म्हणतात. आत्मा अनुभवला बुद्धीमध्ये, त्याला विवेक म्हणतात. म्हणून इथे परमात्मा अनुभवला, सद्गुरू अनुभवला, प्रत्यक्ष माझ्या हृदयात अनुभवला. एकदा राधा यमुना तीरी सर्व गोपिका बसलेले आहेत आणि राधा म्हणाली, कृष्ण कृष्ण काय करतायत? मीच कृष्ण आहे, माझ्यामध्ये कृष्ण आहे. पहा, मी कृष्णमय झालेले आहे, कृष्ण माझ्यात अवतीर्ण झालेले. आणि म्हणून राधा कधी रडली नाही की कृष्ण कुठे. कारण गोपिकांच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये अखंड परमात्म्याचा निवास होता. आणि ज्याला अखंड दर्शन त्यांना होत असतं त्याला द्वारकेला जाण्याची पुन्हा गरज नाही, त्यांना बद्रीनारायणाला जाण्याची गरज नाही, काशी विश्वेश्वराला जाण्याची गरज नाही. अखंड अभंग दर्शन जर सारखं होत असेल, कहा मथुरा कहा काशी, गरज नाही. इथे ती स्थिती आहे. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो संसार पुरू, मनोनी विशेषात्यादरू विवेकावरी. ज्या विवेकामुळे
ज्या मनाने आत्मशक्तीचा, सद्गुरूंच्या सामर्थ्याचा अनुभव प्रत्यक्ष घेतला, तो जो विवेक माध्यम आहे. विवेक म्हणजे अशी जाणीवेची मनाची शक्ती जिनं ईश्वर अनुभवला, ती आग आहे. बुद्धीमध्ये ती योगाग्नी गेला की तो विवेक म्हणून जन्मतो. इंद्रियामध्ये, रक्तामध्ये योगाग्नी प्रगटला तर त्याला विरक्ती म्हणतात. इंद्रियामध्ये सर्व प्रगटला त्याला वैराग्य म्हणतात. आणि बुद्धीमध्ये योगाग्नी प्रगटला, तुमची बुद्धी अगदी काय म्हणतात ना, असं ओढू लागली, असं ओढल्या जातं पहा ध्यान करत असताना, साधना करत असताना, आणि एक धुंद होते, त्याला विवेक म्हणतात. ही धुंदी विवेकामुळे येते. त्या योगाग्नीला विवेक म्हणतात. त्याच्यामध्ये ईश्वर जाणला जातो, अनुभवला जातो. ज्या गोष्टीमुळे अनुभवाला येतं त्याला विवेक म्हणतात, ते माध्यम. आणि म्हणून ज्या विवेकामुळे असं घडलं त्याचा मी फार ऋणी आहे, अतिशय मी आदर करतोय, मी त्याला पहिल्यांदा प्रणाम करतोय. माझे त्या विवेकावर, त्या बुद्धीवर अतिशय प्रेम आहे, असं भगवान ज्ञानेश्वर म्हणतात. जैसे डोळिया अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. विवेक उत्पन्न झालेला आहे बुद्धीमध्ये. योगाग्नी बुद्धीमध्ये उत्पन्न झाला म्हणजे विवेक, कारण त्याला ज्ञान आहे, त्याच्याने ईश्वर जाणला जातो. ज्याप्रमाणे डोळ्यात ज्यावेळी अंजन घातले जाते त्यावेळी त्यांच्या दृष्टीत विशेष प्रकारचे तेज उत्पन्न होते, मग भूमिगत द्रव्य आपोआप दिसते, मग तो सांगेल तेथे खणले असताना द्रव्याचा मोठा साठा उघडला जातो. विवेक काय काम करतो? बुद्धीमधला विवेक आत्मदर्शन अखंडित एकदा होऊ लागलं, सद्गुरु दर्शन एकदा अखंडित होऊ लागलं. आत्मदर्शन सद्गुरु दर्शन फरक नाही. आणि म्हणून मी का विवेकाला माझा आदर आहे, माझं प्रेम आहे त्या विवेकावर, कारण त्या विवेकामुळे असं अंजन माझ्या डोळ्यात घातल्यात आलं की माझं आंधळे पण जाऊन दिव्य दृष्टी आली. आणि दिव्य दृष्टी आली म्हणून दिव्य चेतना मला दिसू लागली. एखाद्याला पूर्वी काय होतं माहिती आहे की, उदाहरण कसं आहे की, याचं असं उदाहरण येते, पूर्वीचे लोकांना एक काही विद्या यायची. कावळ्याचं रक्त एका डाव्या डोळ्याचं, कबुतराचं एका डोळ्याचं रक्त, असे काही अनेक प्रकार आहेत. ते काढायचं, आता ते कसं काढायचं ते मला माहीत नाही. त्याचं एक काहीतरी अंजन करायचं, ते नंतर डोळ्यात घातलं की गुप्त धन दिसतं म्हणे. पुरलेलं धन, गुप्त धन, तुमच्या खिशात किती पैसे, तिजोरीत किती पैसे, बँकेत किती पैसे, सगळं दिसू लागतं, गुप्तधन. असं ते म्हणतात, सद्गुरूंनी माझ्या डोळ्यात अंजन घातलंय, दिव्य दृष्टी त्याच्यामुळे मला प्राप्त झाली. आणि दिव्य दृष्टी प्राप्त झाल्यामुळे मला जसं त्याला गुप्तधन दिसतं अंजन घातलेल्या माणसाला, तसं मला अध्यात्माचा रहस्यमयी ठेवा, ती शक्ती, अव्यय ब्रह्म प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागलं. त्याचं कारण सद्गुरू आणि निर्माण झालेला विवेक. महानिधी, द्रव्याचा मोठा साठा कोणता? आध्यात्मिक द्रव्य, समाधी धन, हे माझ्या हाताशी लागलं. आणि ज्यामुळे मी परिपूर्ण मानव झालो, देव झालो, तो साठा मला मिळाला. म्हणून आता ज्ञानेश्वर का प्रत्येकाला का वंदन करतायत ते लक्षात घ्या. कोणाकोणाचं आपल्याला भाग्य बनवण्यामध्ये कोणाकोणांचे हात आहेत, त्या सगळ्यांना वंदन करतायत. का चिंतामणी आलिया हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम
श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे, का चिंतामणी आलिया हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी. किंवा चिंतामणी हातात आल्यावर मनातील हेतू नेहमी विजयी होतात. खडे देणारे काही महाराज आहेत, ते होतं न होतं ती गोष्ट वेगळी. नशीब खराब असेल तर खडे किती तुम्हाला उपयोगी पडतील. तरी पण आपण असा विचार करू, काही रत्न काही महाराज लोक देतात, पुष्कर पासून सगळे रत्न. त्या रत्नांचा प्रकाश आपल्या शरीरावर पडल्यानंतर थोडाफार फायदा होतो असं म्हणतात. तर चिंतामणी रत्न, चिंतामणी कुठे माहिती आहे? इंद्रपुरीत आहे. नाही तर पाहताल रामू शहाणीच्या दुकानावर चिंतामणी रत्न द्या, इंद्रलोकात जावं लागेल. चिंतामणी रत्न जर हातात असेल तर काही कमी पडत नाही. विजय विजय तो विजयी होतो. का चिंतामणी आलिया हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी. किंवा चिंतामणी हातात आल्यावर मनातील हेतू नेहमी विजयी होता. जो मांगोंगे मिलेगा. अल्लाउद्दीन का चिराग आहे. खुलजा सिमसिम चिंतामणी रत्न म्हणजे. तसे ज्ञानदेव म्हणतात की श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे माझ्या इच्छा आपोआप पूर्ण झाल्या आहेत. कोणत्या इच्छा आहेत? आपल्यासारख्या नाहीत. आपल्या इच्छाला तर सीमाच नाही, आणि माऊलींच्या इच्छा प्रगटच झाल्या नाहीत. आपल्या इच्छा फार आहेत वेगळ्या. अरे माऊलीचा संसारही झाला नाही, काय इच्छा असणार? 21व्या वर्षी तर निघून गेले, तरी माझ्या पूर्ण इच्छा पूर्ण झाल्या म्हणतात त्या. मनोरथ माझे पूर्ण झाले. पूर्ण काम सीन श्री निवृत्ती. पूर्ण काम, माझे मनोरथ पूर्ण झाले. मनोरथ काय? स्वप्न होतं माऊलींचं. माऊलींचं स्वप्न होतं मी पूर्ण व्हावं, मुक्त व्हावं, मोक्ष मिळावा आणि माझ्या हातून विश्व स्वधर्माचं कार्य व्हावं, हेही मनोरथ होतं. सद्गुरूंनी दिलेली आज्ञा हे देखील एक इच्छा होती की ती माझ्या हातनं पूर्ण व्हावी. विश्व वाचव ही माऊलींना दिलेली आज्ञा आहे. आणि माऊली साकडं घातलं असेल, इथे साकडं घातलंय या पहिल्याच ओव्यात. कोणाला? आधी महागणेशाला, नंतर माता शारदेला, त्यानंतर श्री गुरूंना त्यांनी वंदन केलंय. पण निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे हे सगळे मनोरथ भगवान शंभूपासून माझ्यापर्यंतचे मला लादलेले आणि माझ्यात निर्माण झालेले, मी पूर्ण व्हावं हे माझं मनोगत, आणि ईश्वरीय इच्छा तेही मनोगत माझ्या हातून पूर्ण व्हावं. दोन्ही ईश्वरी सत्तेमुळे, श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपाप्रसादामुळे, माझ्या हृदयात ते असल्यामुळे पूर्ण झालेले आहेत असं माऊली म्हणतात. म्हणून जाणतेने गुरु भजिजे. ज्या निवृत्तीनाथांमुळे सर्व मनोरथ पूर्ण झाले, ज्यांच्यामुळे दिव्य अंजन दिव्य दृष्टी मला प्राप्त झाली आणि आत्मठेवेचं भांडार महानिधी मला मिळाला, अशा सद्गुरूंना तुम्ही पुढे जी ज्ञानेश्वरीचं तुम्हाला मी भांडार देणार आहे साधकांना, त्याच्यासाठी सद्गुरूंना प्रसन्न करून जसं मी घेतलं तसं तुम्ही घेण्याकरिता जाणतेने गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे. तुमचे देखील मनोरथ माझ्यासारखे पूर्ण करून घ्यायचे असेल, संसारिक आणि परमार्थिक दोन्ही मनोरथ तुमचे पूर्ण होतील. आशीर्वाद आहे माऊलीचा. पण कंडिशन जाणतेने गुरु भजिजे. पुढे तिथेच यायचं. जैसे मूळ सिंचने सजे
शाखा पल्लव संतोषती. अनेक देवी देवतांच्या उपासनेची गरज नाही, एक सद्गुरूंची उपासना करा, पूर्ण व्हाल, मुळावर सिंचन करा, बाकी काही गरज नाही. का तीर्थे जिये त्रिभुवनी, ती पडती समुद्राव गहाणी, ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. किंवा त्रिभुवनात जितकी तीर्थे आहेत त्या सर्वांचा लाभ एका समुद्रात स्नान केल्याने मिळतो, लक्षात घ्या. प्रत्येक तीर्थक्षेत्रावर एक नदी असते, पवित्र नदी. नर्मदा, गोदावरी, गंगा, यमुना, कावेरी, सगळ्या अशा नद्या. पण सगळ्या नद्या कुठे मिळतात? समुद्राला. मग एक समुद्राचं स्नान केलं म्हणजे मिळालं की नाही पुण्य? इथे म्हणतात एका सद्गुरूची सेवा केल्यानंतर अनेक तीर्थक्षेत्री जाण्याची गरज नाही. किंवा त्रिभुवनात जितकी तीर्थे आहेत, त्रिभुवनात म्हटलंय तिन्ही लोकामध्ये, पृथ्वी तलावरले नाही आणि भारतातलेच नाहीत, काशी, गया, मथुरा, वृंदावन एवढेच नाहीत. मग पाकिस्तानातलं तीर्थ, अरबस्थानातलं तीर्थ एवढेच नाही, त्रिभुवनात तिन्ही लोकात ज्याला आपण तीर्थ म्हणतो, अरे भगवंत तिथे राहतात, ते तीर्थ आहे ना वैकुंठ. हे पा सध्या वैकुंठ देखील काही साधू करू शकत होते, काही संत करू शकत होते. इथे देह ठेवून दुसऱ्या देहाने निघून जायचं, ते तीर्थच झालं. त्रिभुवनात जितकी तीर्थे आहेत त्या सर्वांचा लाभ एका समुद्रात स्नान केल्याने मिळतो, अथवा अमृतरसाचे सेवन केले असता सर्व रस सेवन केल्यासारखे होते. अर्धवट ओवी, पुढे त्याचा उलगडा होईल. तैसा पुढत पुढती तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची, अभिलषित मनोरुची पुरविता तो. अनेक फांद्यांना मी आता नमस्कार करणार नाही. ब्रह्मदेवाला वेगळा, विष्णूला वेगळा, इंद्राला वेगळा, तीर्थाला वेगळा, पशुपतीनाथ वेगळा, आपल्या सुभाष रोडचे बालाजी वेगळे, तिरुपतीचे बालाजी वेगळे, काही गरज नाही. ज्ञानेश्वर वेगळे, तुकाराम वेगळे, काही गरज नाही. अनेक तीर्थांकडे जाऊ नका, गरज नाही. अभिवादन करायची गरज नाही. एका मुळावर सिंचन करा. त्याप्रमाणे माझ्या हृदयात असणाऱ्या श्री गुरूंना मी वंदन करतोय. तैसा पुढत पुढती तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची. मी श्री गुरूंच्या चरणांचं दर्शन घेतोय, अभिवादन करतोय. अभिलषित मनोरुची पुरविता तो. सर्व कामना, सर्व इच्छा तो पूर्ण करेल. आपण कोणता शनिग्रह कोपलाय, शनीचा जप. केतू कोपलाय, केतूचा जप. ओवी सांगते श्री गुरूंचा जप, श्री गुरुनं दिलेल्या मंत्रांचा जप हा श्रेष्ठ आहे. त्यांनी दाखवलेलं एखादं काही असेल ते श्रेष्ठ आहे. म्हणून कुठलंही काही करायची गरज नाही. आणि म्हणून मी माझ्या गुरूंचं फक्त अभिवादन करतोय की ज्याच्यामुळे सर्व कामना पूर्ण झाल्या आणि पूर्ण होणार आहेत. त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. एकदा वंदन नाही केलं, पुढत पुढती, पुन्हा पुन्हा, बारंबार असा शब्द आहे हिंदीमध्ये. बारंबार, बारंबार नमन, अनेक अनेक कोटी कोटी नमस्कार. असं आपण एकदाच घालतो नमस्कार. काही लोक अनेक नमस्कार. इथे पुन्हा पुन्हा अविरत नेहमी नमन मी करतो. म्हणजे नेहमी प्रत्येक कर्म करताना ज्ञानेश्वर माऊली,
स्मरण करत होते आणि आदराने नमन करत होते, असा अर्थ होतो. पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. आता अवधारा कथा गहन, जे सकळ कथा जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुचे. यानंतर अति गोपनीय अतेंद्रिय अर्थ दाखवणारी कथा ऐका. गोपनीय शब्द आहे. आता अवधारा कथा गहन, गहन कथा. भागवत कथा तुम्ही ऐकता गहन आहे का? ज्ञानेश्वरी मधली कथा गहन आहे. भागवत तर कुठलाही महाराज सांगतो, सगळे ऐकत बसतात. मी जे सांगेल ते अवधारण करा, घ्यायला तयार व्हा, अब्सॉर्ब करायला तयार व्हा, श्रवण भक्ती वाढवा. मी सांगितलेलं श्रवण श्रावक बना खरे. आणि गहन रहस्यमयी सांगेल, जिच्यामध्ये एक रहस्य आहे, गहन आहे, खोली आहे, अनुभव आहेत, अशी कथा गहन मी सांगेल. यानंतर अति गोपनीय अतेंद्रिय कथा, ज्याच्यामुळे परमात्म्याचा अनुभव आपल्या दिव्य दृष्टीला दिसेल, ती कथा सांगेल. ते अनुभव द्यायला मी समर्थ आहे, ते सांगेल. अवधारा घेण्याकरता तयार राहा, झेलण्याकरता तयार राहा. म्हणजे मनन, निजिध्यासन आणि समाधी याच्याकडे वळा. यानंतर अति गोपनीय अतेंद्रिय अर्थ दाखवणारी कथा ऐका. जीत, गीता इत्यादी सर्व कथांचा जन्म झाला आहे. रहस्यमयी कथा आहे. एक एक पात्र रहस्यमयी आहे. कथेचे अर्थ सगळे रहस्यमयी आहेत. ज्याच्यामध्ये भगवद्गीतेचाही जन्म झालेला आहे. जे सकळ कथा जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुचे. ते महाभारत जणू काय विवेक वृक्षांची अपूर्व बागच आहे. विवेक वृक्षाची बाग आहे. विवेक जरी जन्मला तरी त्याचे अनुभव, त्याची फळं महाभारतामध्ये दिसतील. पण विवेक जन्मला तर संजय कसा पाहत होता हे पाहायलाही तुमच्यामध्ये विवेक दृष्टी पाहिजे. आपल्याला जर अतेंद्रिय दिसत असेल, अरे डोळे झाकल्यानंतर तुम्हाला काही दर्शनं होतात, कोणाला काही अनुभव येतात, आतमध्ये येतात. संजयाला आली नसतील, अर्जुनाला आली नसतील, महावीरांना आली नसतील, बुद्धांना आली नसतील, ज्ञानेश्वरांना आली नसतील. उघड आहे. ह्या विवेक आणि वृक्षाची बाग, अनेक फुलोरे तुम्हाला त्याच्यातले दिसतील, अनेक छटा दिसतील, अनेक रहस्यमय त्या विवेकामधून तुम्हाला दिसेल. फक्त भगवद्गीता दिसेल असेल नाही, एक नवीन दृष्टिकोन येत असतो. नवीन दृष्टिकोन. नाही ते समजत नाही कृष्ण असे का वागले. विवेक जन्माला पाहिजे. कृष्णाने रॉक अँड रोल केला का? कृष्ण नाचाडे आणि तमाशा बाज होता का? जे सध्यांच्या विचारवंतांना पडलेले प्रश्न आहेत. एकदा विवेक उत्पन्न झाल्यानंतर मग त्या बागेतनं जे आत्मफळ, आनंदाचे फळं, अनुभूतीची फळं जी प्रसवतील, ती महाभारतामध्ये कशी आहे ती दिसतील. का भगवान द्रौपदीच्या मागे धावत होता? का गोपिकांच्या मागे धावत होता? का यशोदेला सुख देत होता? का कोणाला मारत होता? कुब्जाला सौंदर्यवती का केलं? हे रहस्य सगळे कळायचे असतील, कथा ऐकून चालणार नाही. विवेक जन्माला पाहिजे आणि मग त्या कथेचं रहस्य तुम्हाला समजेल. त्या बागेतले एक एक फळं तुम्हाला कशी कशी आहेत ती समजेल. ज्ञानेशांचं प्रत्येक वेगळं आहे. थोडं पुढे सरकू.
ना तरी सर्व सुखांची आधी, जे प्रमेय महानिधी, नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण हे. अथवा ही कथा सर्व सुखांचे उगमस्थान आहे. सर्व सुख गोडी सर्व शास्त्रे निवडी, रिकामार्ध गडी राहू नको. सुख, महासुख आणि सर्व सुख अशा दोन असं फोड केलेली. सर्व सुख आणि सुख. सुख शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस फक्त संसारी विषयापासनं वस्तूपासनं मिळालेला आनंद असा घ्यायचा. सुख, टीव्ही आला, टीव्हीने आनंद दिला, बायको आली, बायकोनी आनंद दिले. वस्तू, विषय आणि व्यक्ती याच्या इंद्रियामधून मिळणारा हा विषय आनंद म्हणजे सुख. महासुख आणि सर्व सुख एकच शब्द आहे. महासुख ज्याच्यामध्ये परमात्म्याचं सुख, परमात्म्याच्या अनुभवामधून आल्यानंतर जो आनंद उत्पन्न होतो ते सुख. एवढंच महासुखात येत नाही. महासुख आणि सर्व सुखामध्ये दोन्ही गोष्टी येतात. परमार्थिक विषयाचा आनंद आणि परमात्म्याचा आनंद. विषयानंद, आत्मानंद मिळून जे होतं त्याला सर्व सुख म्हणतात, महासुख म्हणतात. लक्षात घ्या दोन्ही. म्हणून आपण कला शिकवत असतो. व्यवहारामध्ये प्रत्येक कामामध्ये आनंद घ्या. काही लोक म्हणतात घेतोच ना आम्ही निंदेमध्ये आनंद, सतत निंदा, कुचेष्टा, टिंगल, टवाळी, त्याच्यात आम्हाला आत्मानंद मिळतो. तो आता विषय घेत नाही. अथवा ही कथा सर्व सुखांचे प्रपंच व परमार्थ चे उगमस्थान आहे. प्रपंच कसं करावा आणि प्रपंचातून सुख, समाधान, शांती आणि आनंद कसा घ्यावा हेही त्याच्यामधून समजेल. भगवान गोपाल कृष्णाला 3 दिवसाला एक युद्ध पडलं. हे फॉरेन कंट्रीजना समजणार नाही, ख्रिश्चन धर्मालाही कळणार नाही. ख्रिश्चनांचा भगवान येशू असेल आणि त्याला खिळे मारताना, दुःखी होताना त्यांनी पाहिलंय. आमचा भगवान रोज युद्ध करून हसत असे. कुठलाही संत रडताना पाहिलं का हो कधी? रडायलेत. आनंद. म्हणून प्रपंच व परमार्थ याचं उगमस्थान आहे. द्रौपदी 5 पांडव 13 वर्ष वनात आहेत, वनवन भटकतायत, पण आनंद आहे. का? भगवंताचं अखंड स्मरण चालू आहे, अखंड चिंतन आहे आणि केव्हाही भगवंत धावतोय. म्हणून प्रपंच व परमार्थाचे उगमस्थान आहे. संसार कसा करावा, परमार्थमय संसार कसा करावा, त्याच्यातनं यशस्वी ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य आणि धर्म ह्या भगवंताच्या 6 शक्ती उत्पन्न झाल्यानंतर संसार कसा चांगला होतो. अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भरीण तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेल माहेरा आपुलिया.